हॅलो स्टुडंट्स, आपण पुढचा पार्ट पाहणार आहेत 1.3.3 व्हेकल ऑन बँक्ड रोड. आता बँक्ड रोडवर वाहन जाणे. आता बँक्ड म्हणजे काय? व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड? रोडचं बँकिंग करणे म्हणजे काय? तर ज्या वेळेला कर्व रोड असतो त्यावेळेला जर जोरात वाहन आलं तर ते वाहन, जर रोड सरफेस हा प्लेन असेल, हॉरिझॉन्टल असेल, सपाट असेल, तर ते वाहन जास्त स्पीडने जर आलं तर ते रोडच्या बाहेर पडून जातं, तिकडे चाललं जातं आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो. मग असं होऊ नये, जास्त स्पीडने पण रोडवर जाता यायला पाहिजे आणि ॲक्सिडेंट पण व्हायला नको. म्हणून जे रोडच्या हॉरिझॉन्टल रोड सपाटपणा जो आहे त्याला थोडासा भराव टाकतात. आता रोडला दोन एजेस असतात. समजा हा कर्व रोड आहे आणि याला इनर एज म्हणजे आतील, म्हणजे कर्वनेस जिकडे सेंटर असेल त्या साईडला इनर एज म्हणतात आणि त्याच्या बाहेरचं कडा जी असेल तर तिला आउटर एज असं म्हणतात. तर या हॉरिझॉन्टल रोडवर थोडंसं तिरकस असा भराव करतात, इथं भराव करतात आणि रोडचा सरफेस असा उंच करतात. एक साईडला जास्त उंच करतात आणि दुसऱ्या साईडला तेवढाच राहतो. म्हणजे इकडून पाणी टाकलं तर इकडे वाहील, तर असा थोडासा टिल्टेड रोड करतात. टिल्टेड म्हणजे तिरकस करतात आणि यालाच बँकिंग करणे असं म्हणतात. काहीतरी अँगलने रोडचा सरफेस हा पहिल्याने हॉरिझॉन्टल होता, तो आता तिरकस केला काहीतरी अँगल, याला अँगल ऑफ बँकिंग असे म्हणतात. मग असा रोड जो बनला त्याला बँक्ड कर्व्ड रोड असं म्हणायचं आणि जो आधी हॉरिझॉन्टल रोड होता त्याला अनबँक्ड ऑर हॉरिझॉन्टल रोड म्हणायचं. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? तर व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड? तर द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड, म्हणजे आउटर एजला वरती करायचं, थोडंसं इथं तिरकस भराव करायचा. ओव्हर इट्स इनर एज, ओव्हर मीन्स च्या वर किंवा च्यापेक्षा, इनर एज म्हणजे आतील कडेपेक्षा बाहेरची कडा थोडी उंच करायची. थ्रू सर्टन अँगल, काहीतरी विशिष्ट अँगलने, इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड. याला बँकिंग ऑफ रोड असे म्हणतात. तर आता बँकिंग ऑफ रोडमध्ये समजा हे सी फॉर सेंटर ऑफ कर्व्हेचर आहे आणि आर ही रेडियस ऑफ कर्व्हेचर आहे, बी इज द विड्थ ऑफ द रोड आहे, थीटा हा अँगल ऑफ बँकिंग आहे आणि एच एवढी हाईट ऑफ इलेव्हेशन त्याला म्हणतात, हाईट ऑफ इलेव्हेशन, आणि वाहन असं थोडंसं तिरकस चालेल. आता अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन विचारली जाते. तर काय आहे बघा, द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड. आता सरफेस ऑफ रोड पहिल्याने हा होता हॉरिझॉन्टल खालचा, परंतु तो भराव केल्यामुळे तो खाली दाबला गेला आणि आता तो सरफेस असा वरती गेला तिरकस. तर द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस, म्हणजे आधी जो हॉरिझॉन्टल होता आणि आत्ता जो सरफेस असा टिल्ट केला, तर तो हा जो अँगल मेड बाय रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. बघा, द अँगल मेड बाय सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग काढायचा फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू tan इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आहे. व्ही म्हणजे स्पीड ऑफ द व्हेकल, आर मीन्स रेडियस ऑफ कर्व्हेचर, जी मीन्स ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, थीटा मीन्स अँगल ऑफ बँकिंग. आता आपण हे रिलेशन कसं आलं हे नंतर येणारच आहे पुढे. आता नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. नेसेसिटी मीन्स आवश्यकता. रोड बँक करायची आवश्यकता काय? तर बघा, जर रोड हॉरिझॉन्टल असेल आणि कच्चा असेल तर फ्रिक्शन चांगलं होणार आणि त्या कच्च्या रोडवरून वाहन स्पीडमध्ये जरी गेलं तरी ते रोडच्या बाहेर फेकलं जाण्याची शक्यता कमी असते. पण जर रोड स्मूथ असेल आणि वाहन जोराने म्हणजे स्पीड जास्त असेल तर ते रोडच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. त्याला स्किडिंग ऑफ ए व्हेकल असं म्हणतात किंवा ओव्हरटर्न होणे. बरं,
आता गरज बघूया आपण 2 मार्कासाठी. हे 1 मार्क्ससाठी येऊ शकतं, हे 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. बघूया आपण. नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. व्हेन अ व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग ए कर्व्ड रोड. कर्व्ड मीन्स हॉरिझॉन्टल रोड. इट परफॉर्म्स सर्क्युलर मोशन. म्हणजे जेव्हा कर्व रोडवरती वाहन जात असतं तेव्हा ते सर्क्युलर मोशनमध्ये असतं. अँड फॉर सर्क्युलर मोशन सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी. आणि सर्क्युलर मोशन होण्यासाठी तर सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता असते. म्हणजे त्याला सेंटरकडे कोणीतरी ओढून ठेवणारा फोर्सची आवश्यकता असते. विदाऊट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. तर सेंट्रिपिटल फोर्सच जर नसेल तर सर्क्युलर मोशन होणारच नाही, ते वाहन टर्न होणार नाही. अँड व्हेकल विल मूव अलॉंग ए टँजंट. आणि जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर ते कसं जाईल वाहन? अलॉंग ए टँजंट. टँजंट म्हणजे रोडला टँजन्शियली जाईल, म्हणजे आउट ऑफ रोड होणार ते. अलॉंग ए टँजंट टू द कर्व. त्या कर्वला ते टँजन्शियली मूव होणार. तर टँजन्शियली मूव होणार. आता इट मे स्किड ऑर गेट ओव्हरटर्न्ड. म्हणजे त्याची स्किडिंग होणे म्हणजे काय? घसरून बाहेर फेकलं जाणे. त्याला स्किडिंग ऑफ ए व्हेकल असं म्हणतात. इट मे द कर्व ऑर इट मे स्किड ऑर गेट ओव्हरटर्न्ड. म्हणजे टर्न कापला जाणार नाही, टर्नच्या बाहेर चाललं जाईल ते. तिसरा पॉईंट आहे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय फ्रिक्शनल फोर्स बिटवीन रोड सरफेस अँड द टायर ऑफ द व्हेकल. खरं म्हणजे जो आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे केंद्रकाकडे ओढून ठेवणारा वाहनाला, तर तो कोण प्रोव्हाइड करतं? कोणामुळे निर्माण होतो, तयार होतो? तर रोड सरफेस आणि टायर यांच्यामध्ये जे फ्रिक्शन होतं, जर जास्त फ्रिक्शन असेल, घासलं जात असेल तर ते वाहन चिपकून चालतं. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा प्रोव्हाइड केला जातो. आणि सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला तरच ते वाहन सुखरूप त्या टर्नला कापू शकते. बट फ्रिक्शनल फोर्स इज नॉट रिलायबल. परंतु असं फ्रिक्शन होणे, टायर घासले जाणे, रोड खरबरीत ठेवणे हे योग्य नव्हे. बिकॉज इट कॉजेस विअर अँड टिअर ऑफ द टायर्स. त्याच्यामुळे काय होतं? तर टायरचा घसारा होतो. विअर अँड टिअर म्हणजे घसारा होतो. ऑल्सो अजून दुसरी गोष्ट, व्हेन ऑइल स्प्रेड्स ऑन द रोड ड्युरिंग रेनी सीजनमध्ये तो रोड ओला होतो, वेट होतो. ऑइल जर त्याच्यावर स्प्रेड झालं तर फ्रिक्शनल फोर्स काय होणार? कमी होणार. फ्रिक्शन कमी होणार म्हणजे निसटून जाणार ते वाहन. हेन्स फास्ट मुव्हिंग व्हेकल्स मे थ्रोन अवे फ्रॉम द रोड. इट मे कॉज ॲक्सिडेंट. आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आहे. टू अवॉइड धिस प्रॉब्लेम रोड सरफेस इज बँक्ड. आणि म्हणून हा प्रॉब्लेम अवॉइड, दूर सारण्यासाठी, टाळण्यासाठी, हा प्रॉब्लेम यायलाच नको त्याच्यासाठी रोडचा सरफेस काय करतात? बँक्ड करतात. आता दुसरी गोष्ट, इफ द रोड इज बँक्ड, जर रोड बँक्ड केला तर एन साइन थिटा फिगरमध्ये जो आहे तो पुढच्या एक्सप्रेशनमध्ये येणार आहे. तर हा जो कॉम्पोनंट आहे नॉर्मल रिॲक्शन कशी असते? रोड सरफेसला परपेंडिक्युलर. आता रोड सरफेस आधी हॉरिझॉन्टल होता, तो आता बँकिंग केल्यानंतर तो असा झाला. म्हणजे वाहन त्याच्यावरती असं जेव्हा जाईल तेव्हा नॉर्मल रिॲक्शन त्याला परपेंडिक्युलर टू सरफेस मिळेल. इफ द रोड सरफेस इज बँक्ड, हा द कॉम्पोनंट, हा एन साइन थिटा हा कॉम्पोनंट आहे. नॉर्मल रिॲक्शन हा वेक्टर क्वांटिटी आहे आणि हिचे 2 कॉम्पोनंट बनतात नॉर्मल रिॲक्शनचे, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. तर एन साइन थिटा हा जो कॉम्पोनंट आहे नॉर्मल रिॲक्शनचाच हा हिस्सा आहे बिटवीन एन साइन थिटा ऑफ नॉर्मल रिॲक्शन बिटवीन व्हेकल अँड रोड सरफेस प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तर हा एन साइन थिटा हा खरं तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, देतो. आणि सेंट्रिपिटल फोर्स तयार झाला तर ते वाहन टर्न होणार व्यवस्थित अँड अवॉइड्स द स्किडिंग ऑफ द व्हेकल. नाव विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.